हॅलो, नमस्कार. अ, आपण आज जो टेस्ट पेपर घेतलाय 20 प्रश्न 20 मार्क्स. जर टेस्ट पेपर मिळाला नसेल, डायरेक्ट व्हिडिओ मिळत असेल तर आधी टेलिग्राम चॅनलवर जा. आपल्या कमेंटमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक टाकली, तिथून पेपर डाउनलोड करा, सोडवा. 20 मिनटं मन लावून सोडवा आणि 20 मिनिटात किती मार्क्स येतात ते बघा. त्यानंतर हा व्हिडिओ बघा. डायरेक्ट हा व्हिडिओ बघू नका. ओके, त्याचं एक्सप्लेनेशन आपण घेतोय आता. एक एक प्रश्न. MPSC मॅथ्स विथ रुपेश ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न. एका वस्तूची किंमत 20% वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% कमी झाली, तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त? कितीने? आणि मूळ किंमत दिलेली आहे 100 रुपये. ओके, एका वस्तूची किंमत 20% वाढली म्हणजे किती झाली? फ्रॅक्शन आपण शिकलोय पर्सेंटेज टॉपिकमध्ये. आता प्रत्येक प्रॉब्लेम मी डिटेलमध्ये सांगत नाही. पर्सेंटेज प्रॉब्लेममध्ये 20% वाढली म्हणजे आपण 5/4 लिहितो डायरेक्ट, 6/5 लिहितो डायरेक्ट, बरोबर? फ्रॅक्शन 20% वाढल्याचा अर्थ 6/5 झाली. 6/5. काही दिवसांनी पुन्हा 20% कमी झाली. 20% कमी झाली म्हणजे 100ची 80 झाली, म्हणजे आता 4/5, 5/4 झाली, गुणिले 4/5 झाली आता त्या वस्तूची किंमत. तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त? यांचा गुणाकार केला, 6×24, 5×25 म्हणजे 25ची किंमत 24 झाली. जर आधीची किंमत 25 असेल तर आता 24 झाली, आणि मूळ किंमत आपली 100 दिली, म्हणजे तर 100ची किती? 25ची 24 तर 100ची किती? 25 × 25, 25 चोक 100, 24 चोक 96, म्हणजे मूळ किंमत 100 आहे आणि आता झाली 96, म्हणजे 4 रुपयाने कमी झाली. पर्याय नंबर 3, 1चं 3 नंबर बरोबर. समजलं? या ठिकाणी परत सांगणं एकच आहे, 20%ने वाढली, 20%ने कमी झाली. हे फ्रॅक्शनमध्ये आधी 5 होती, नंतर 6 झाली, याचाच अर्थ 100ची 120 झाली. आणि नंतर परत आधी 100 होती आणि आता किती झाली? 80 झाली. 20%ने कमी म्हणजेच 5/4 झाली. पर्सेंटेज टॉपिक पाहिला नसेल तर पहा, इतक्या जलद गतीने उत्तर येते. दुसरा प्रश्न. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. वृत्तचिती आकाराचा पिंपाचं तळ आहे, पिंप समजा अशी, आणि ही त्याची त्रिज्या किती आहे? 14 सेंटीमीटर आहे. 14. त्यामध्ये पाणी आहे. या पाण्यात 14 सेंटीमीटर लांब, 11 सेंटीमीटर रुंद, 12 सेंटीमीटर उंच असलेला धातूचा ठोकळा टाकला. 14 सेंटीमीटर लांब, 11 रुंद आणि 12 रुंद, हा म्हणजे इष्टिकाची ती ही टाकली क्युबॉइड, तर पिंपातील पाण्याची उंची किती वाढेल? आता याचं क्षेत्रफळ किती आहे? पिंपातील पाण्याचं क्षेत्रफळ कसं करणार? जो बेस आहे त्याचा एरिया, बेस वर्तुळ आहे, वर्तुळचा एरिया किती होतो? πr वर्ग, आणि जेवढे हाईटपर्यंत जातो ना ती h हाईट गुणिले h, हे त्याचं घनफळ झालं. आणि हे घनफळ यांनी किती वाढेल? वृत्तचित्रीचं घनफळ कसं असतं? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, LBH, बरोबर. आता इथपासून पाणी टाकायला चालू करतोय आपण, किंवा आधी काही पाणी असेल ते किती वाढणार आहे यांनी, म्हणजे h किती येणार आहे आपल्याला हे विचारलंय. एवढं जास्त आलं तर आता वृत्तचितीची लांबी किती आहे? 14, रुंदी 11 आणि उंची 12. इथं पाय म्हणजे 22/7, आर हा आर दिलाय आपल्याला पिंपाचा तळाचा, 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14 आणि h, आणि आपल्याला किती पाण्याची उंची किती वाढेल म्हणजे ही h, ही किती वरती पाणी येईल असं, हा h काढायचे. झालं, हे फक्त कॅल्क्युलेशन सोडवायचं. 14ला इकडे 14 गेले, नंतर h इज इक्वल टू 11 गुणिले 12, हे 7 इकडे भागिले, इकडे गुणिले 7, 22 इकडं गुणिले इकडं भागिले आले, आणि गुणिले 1 14 राहिलेला, हा 11 1 11, 11 2 22, 7 1 7, 7 2 14, म्हणजे 12 भागिले 2 2 4, 4 3 12, 3 पर्याय आहे का? 1 नंबरचा पर्याय बरोबर. समजलं? आत्ताच्या कंबाईनला सुद्धा याच्यावरती एक प्रश्न होता ह्या टाईपचा, ज्यात आपल्याला सिलेंडरचा घनफळ काढायचं होतं. हा पण प्रश्न तसाच आहे,
फक्त समजून घ्यायचा, हा खालचा एरिया गुणिले हाईट हे घनफळ येतं आणि याचं घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, किती हाईट जाणार ते विचारलं होतं. पुढचा प्रश्न पाहूयात, तिसरा. एका मोटारीचा ताशी वेग 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यास 6 तास लागतात. मोटार त्याचा स्पीड आला तर आपण काय लिहितो, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम हा फॉर्म्युला लिहितो. याच्यावरती एक यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलाय, तो पण बघा. आता ताशी वेग 50 किलोमीटर आहे, स्पीड 50 किलोमीटर आहे, गावाला पोहोचण्यास 6 तास लागतात. 6 तास, किलोमीटर आणि अवर म्हणजे बदलायची गरज नाही. म्हणजे आता हे डिस्टन्स झालं, आपलं डिस्टन्स किती झालं, 50 गुणिले 6. आता त्याच वाहनाने गावाला 4 तासात पोहोचण्यासाठी किती वेग असावा. आता परत डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स तर मिळालं आपल्याला 50 गुणिले 6. आता स्पीड किती असावा ते विचारले, म्हणजे स्पीड हा आणि किती 4 तासात पोहोचायची म्हणून गुणिले 4, म्हणजे स्पीड इज इक्वल टू हा 4 गुणिले इकडे भागिले आणला 50 गुणिले 6 भागिले 4, म्हणजे किती आलं 50 300 भागिले 4 हा स्पीड आला. 4 7 28, खाली उरले 2, 4 25, 75 किलोमीटर पर आवर. पर्याय नंबर 4, 3चा 4 नंबर बरोबर. समजलं, हाच फॉर्म्युला होता बेस, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. पुढचा प्रश्न 4. कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45, 7वीच्या 30 आणि 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करायचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची आहेत. म्हणजे ही 6वी आहे, ही 7वी आहे, ही 8वी आहे, वेगवेगळ्या प्रत्येक इयत्तेच्या वेगवेगळ्या. 6वीच्या हे किती 45 मुली सेपरेट करायचे, ह्या 30 आणि ह्या 60. आणि प्रत्येक जेवढ्या रांगा होतील, रांगा किती पण होते त्याचं काही नाही, पण प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान पाहिजे. तर एका रांगेत जास्तीत जास्त म्हणजे महत्तम मसावी विचारलाय. मसावी काढायचं आपल्याला, या 3 संख्येचा 45 30 60 किती येईल. सगळ्यात छोटी संख्या म्हणून बघायची, 30 नाहीये, मग 30च्या निम्मे करून बघायचं, 2ने बघून द्यायचं. 15 येऊ शकतोय का, 15 दुने 30, 15 चौक 60, 15 त्रिक 85 येते. म्हणजे 15 मुली घेतल्या प्रत्येक रांगेत तर उत्तर येऊन जाते, म्हणजे 2 नंबरचं. आता कसं, तर हे 15 6वीच्या येते 15ची रांग बनवली, ही 15ची एक रांग, 15ची दुसरी, 15ची तिसरी, ह्याची 3 रांगा बनल्या. 6वीच्या 7वीच्या 15च्या 2 बनल्या आणि 8वीच्या 15 15 15 15 अशा 4 रांगा बनल्या. म्हणजे 4 रांगा म्हणजे 60, 15 चौक 60, 2 रांगांचे 15 दुने 30 आणि 3 रांगा म्हणजे 15 त्रिक 45. आणि आपल्याला विचारले काय, प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील. आता रांगेतील मुलींची संख्या 15 समान ठेवली आणि झालं. तर अशा किती रांगा बनतील असं विचारलं असतं तर हे 15ची बेरीज करावी लागली असते. 1 2 3 4 5 6 7 8 9 रांगा बनतील. हा पुढच्या प्रकारचा प्रश्न विचारू शकतात ते. आता फक्त विचारलंय एका रांगेत किती, म्हणजे हा मसावीला 6वीवरती प्रश्न बेस विचारलाय, याचा पुढे जाऊन विचारायचं तर किती रांगा बनतील असा. 4चा 2 नंबर. ओके. पुढचा प्रश्न 5वा. शोभाताईने एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्ष 8% कमी होतो. 2 वर्षानंतर ती स्कूटर विकली तर त्यांना किती रुपये मिळतील. आता 55,000 रुपयांना घेतली, दरवर्षी 8% कमी होतो, म्हणजे 100 असला भाव त्याचा आजचा, तर पुढच्या वर्षी किती होणार 92 होणार. म्हणजे पहिल्या वर्षी किती झाला 100चा 92 झाला, दुसऱ्या वर्षी तर 55,000चा किती, हे बघा आपण बेस 100 मानला, 100चा 92 झाला पहिल्या वर्षी, 8% कमी, म्हणजे 100तून 8 गेले 92, तर 55,000चा किती असा. हे पहिल्या वर्षीचा भाव झाला. आणि आता दुसऱ्या वर्षी परत 100चा प्रतिवर्ष 8% कमी होतोय ना, आणि 2 वर्षानंतर विकली. आता पहिल्या वर्षी नंतरचा भाव आहे आणि अजून 1 वर्ष गेलं तर अजून 8ने कमी होणार, म्हणजे 100चा आता परत 92 होणार, तर कितीचा, तर पहिल्या वर्षाच्या अखेर ही किंमत मिळाली तर याचा किती, म्हणजे ही किती 92 भागिले 100 गुणिले 55,000. याला लक्षात, पहिल्या वर्षी एवढा कमी झाला आणि दुसऱ्या वर्षी एवढा कमी झाला. आता परीक्षेत डायरेक्ट तुम्ही असं पण लिहू शकता, 55,000 गुणिले पहिल्या वर्षी झाला 92/100, दुसऱ्या वर्षी झाला अजून 92/100, तिसऱ्या वर्षी विचारलं तर अजून, एवढं कॅल्क्युलेशन सोडवायचं. परत कॅल्क्युलेशनवरतीच येऊन थांबतो आपण, म्हणजे स्पीड कॅल्क्युलेशनची दररोजची प्रॅक्टिस आपल्याला या ठिकाणी सुद्धा कामाला येणार आहे. सोडवलं 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, 5 1 5 5 2 10
11, 5 एक 5 आणि 5 एक 5, बेक बे 92 निम्मे 46, म्हणजे 92 गुणिले 46 गुणिले 11. आता 92 गुणिले 46 मल्टिप्लिकेशन आपण शिकलोय, 2 अंकीचं कसं करायचं. 6 दुने 12, हात चाला 1, 9 7 54, 1 55, 4 दुने 8 55, 8 63, 8 40, 6 9 चौक 36 आणि 6 42, आणि हे गुणिले 11. 11 दुने 22, हात चाले 2, 11 3 33 34 35, हात चाले 3, 11 दुने 22, 22 आणि 3 25, हात चाले 2, 11 चौक 48, 48 आणि 2 50. बरोबर आहे का, चुकलंय 2 मिनिटं गुणाकार चुकला वाटतं. 11 दुने 22, हात चाले 2, 11 33 34 35 3, 11 दुने 22 आणि 3 25, हात चाले 2, 11 चौक 44 45 46, 11 चौक 44 45 46 इथं 46. 46 552, 46 552, पर्याय नंबर 1 बरोबर आहे. आता ह्या प्रश्नात हे तर मांडता येण्याजोगं आहे, 55,000 पहिल्या वर्षी 92,100 दुसऱ्या वर्षी 92,100, इथपर्यंत अडचण नाही. पण उरली अडचण ती गुणाकाराची उरली, फास्ट करण्याचे. स्पीड कॅल्क्युलेशनच्या पहिल्या पार्टमध्ये गुणाकार फास्ट कसं करायचं ते शिकवलेलं आहे. वेगवेगळ्या मेथड असतात, पण ही एकच मेथड लावली की वेगवेगळे प्रकार लक्षात ठेवावं लागत नाही. काही विचारलं तर एकाच मेथडने आपण उत्तर काढू शकतो. आलं लक्षात. 55,552. याला सक्सेसिव्ह डिक्रीजिंग और सक्सेसिव्ह इन्क्रीजिंग म्हणायचं, अशा टाईपच्या गणितांना. पुढचा प्रश्न 6वा. अनुराधाने एका बँकेत 15,000 रुपये 3 वर्षांसाठी सरळ व्याजाने ठेवले. तिला मुदती अंती 24,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती. सरळ व्याज, चक्रवाढ व्याजचा एक व्हिडिओ टाकलाय आपण. त्यात काय करतो, 100 म्हणतो आणि एक त्याच्याबरोबर एक संख्या तयार करतो, आणि दुसरी त्यांनी दिलेली एक संख्या असते, त्याची एक तयार झालेली संख्या असते. आता यांनी म्हणलंय 15,000चे 24,000 झाले, सरळ व्याजावर का. म्हणजे 15,000चे किती झाले, 24,000 हे नवीन, गुणिले आता 100चे किती होणार, म्हणून गुणिले 100. आलं लक्षात. 15,000 आधी होते, त्याची रक्कम 3 वर्षानंतर 24 झाली, तर आधी 100 होती, तर त्याची किती होणार. हा फॉर्मॅट आपला. सरळ व्याज, चक्रवाढ व्याजचा जो व्हिडिओ टाकलाय त्यात एक्सप्लेन केलंय बऱ्यापैकी. आता 100चे किती होणार ते काढू. हे 3 शून्यला हे 3 शून्य गेले, हे कितीचा भाग होतोय, 3 5 15, 3 8 24, 5 1 5, 5 2 10, 0, 8 2 16, 160. म्हणजे आधी 100 किंमत असली तर ती किती होणार, आता 160 होणार. किती, 3 वर्षानंतर. सरळ व्याजात दरवर्षी सेम अमाऊंट वाढते, फक्त ह्याच अमाऊंटवरती पुढच्या वर्षीचं व्याज लागणार. म्हणजे 100चे वरती 3 वर्षानंतर, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, असं 3 वर्षानंतर 160 होते. प्रत्येक वर्षी सेम अमाऊंट असणार आहे. म्हणजे ती किती असणार आहे, 60ने वाढते नाही किंमत. 100ची 160 60ने वाढते, 3 वर्षात वाढते. म्हणजे प्रत्येक वर्षी 20 20 20 वाढणार. हाच व्याजाचा दर झाला 20%. जसं जसे. पर्याय नंबर 1. म्हणजे 100चे पहिल्या वर्षी किती होणार, 120. दुसऱ्या वर्षी आता 120 वर नाही व्याज लागणार, ह्या 100 लागणार, हे 20 रुपये लागणार, म्हणजे 140 होणार. आणि तिसऱ्या वर्षी 160 होणार. आलं लक्षात. 1 नंबर 6-1. पुढचा प्रश्न. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 35 मीटर आहे. हा वर्तुळाकार बाग समजा. याची त्रिज्या किती आहे, 35 मीटर. त्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 44 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. आता याच्यावरती असं कुंपण घालायचे, मग त्याचं काय करायचं, परीघ काढावं लागेल. परीघ म्हणजे पेरिमीटर 2πr. हा परीघ झाला. असा किती वेळा 4 पदरी कुंपण आहे, म्हणजे 4 वेळा असा परीघ गुणिले 4, आणि एवढे मीटरमध्ये येणार आहे ते परीघ गुणिले 4, आणि प्रति मीटरला 44 रुपये आपल्याला द्यायचे, म्हणजे गुणिले 44, आणि शेवटी खर्च काढला म्हणून गुणिले 44 केलं. आलं लक्षात. 2π हा परिमिती झाली त्याची. 4 पदरी म्हणून 4 वेळा असे वेळे मारणार, 2 3 4, आणि हे मीटरमध्ये आलं, प्रत्येक मीटरला 44 रुपये खर्च म्हणून 44, आणि हे फक्त सोडवायचं. तर आर दिलाय आपल्याला 35, आर 35 टाकायचा. 2π म्हणजे 22/7, आर म्हणजे 35 गुणिले 4 गुणिले 44. एवढं कॅल्क्युलेशन. परत कॅल्क्युलेशनवरती थांबलो आपण. सोडवलं. 7 1 7, 7 5 35, 22 5 110, 110 गुणिले 2, 220 गुणिले 4 गुणिले 44. सोडवलंय. 220 गुणिले 4 चौक 16, हात चाला 1 4 चौक 16, 1 17, 170.
आता 176 गुणिले हे केलं, हा शून्य मांडला, 22 22 पंच 110, 22 132, 7 4 13, 22 132, 22 154, 154 आणि 13 164, 167, 7 4 16, 22 1 22, 22 आणि 16 32 आणि 6 38, 38,720 रुपये एवढा खर्च. हे का पर्याय 38,720 पहिलाच पर्याय. आलं लक्षात. एक तर पहिलं प्रश्न म्हणजे समजून घेणं, आपण स्पीड कॅल्क्युलेशन मध्ये पाहिले, समजून घेऊन नक्की काय करायचे ते काढणं, ते कळलं. हा 50% भाग संपला आणि दुसरा 50% राहिला कॅल्क्युलेशनचा. कॅल्क्युलेशन मध्ये गुणाकार शिकलोय आपण, पाडे शिकलोय. आता 22चा पाडा हे रोज म्हणतोय आपण, त्याच्यामुळे पटकन येऊन गेला 38,720. पुढचा प्रश्न, शीतलकडे जेवढी 5 रुपयाची नाणी आहेत तेवढ्याच 20 रुपयांच्या नोटा आहेत. 5 रुपयाची नाणी आहेत, 20 रुपयांच्या नोटा आहेत, तेवढीच सेम संख्या आहे. म्हणजे ही एक्स 5 रुपयाची नाणी असतील तर 20 रुपयांच्या नोटा पण किती झाल्या, एक्स झाल्या. त्याच्याकडे एकूण 600 रुपये आहेत, तर नोटांची संख्या विचारली. त्याच्याकडे 600 रुपये, 5 रुपये, आता 5 रुपयाची एक्स नाणी, 5 रुपयाची 2 नाणी म्हणजे 10 रुपये, 3 नाणी म्हणजे 5 गुणिले 3 15 रुपये, 4 नाणी म्हणजे 5 गुणिले 4 20 रुपये. तसं एक्स नाणी म्हणजे 5 गुणिले एक्स 5 एक्स रुपये झाले, अधिक 20 रुपयांचे एक्स नोट आहे म्हणजे 20 गुणिले एक्स ही रक्कम झाली, 20 एक्स ही रक्कम झाली. ही त्याच्याकडे टोटल रक्कम आहे 5 एक्स अधिक 20 एक्स, आणि ती किती आहे, 600 आहे. 20 आणि 5 25 एक्स इज इक्वल टू 600, एक्स इज इक्वल टू 25, इकडे गुणिले भागिले गेला, 25 2 50, खाली उरले 10, 25 चौक 100, एक्स इज इक्वल टू 24 आला. तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती, नोटा किती आहेत, 20 रुपयांच्या नोटा एक्स आहेत, आणि आपली काय आली, एकचीच किंमत आली 24. पर्याय नंबर 2. आलं लक्षात, सोपं होतं. 8चा 2 नंबर. पुढचा प्रश्न डेटा इंटरप्रिटेशन वरती. पोलिओ डोस दिला आहे की नाही. आता डोस घेतलेले हे, डोस घेतलेले डॅश खुणा केलेल्या, आणि डोस न घेतलेले हे. ओके, तर प्रश्न काय विचारला आपल्याला, आणि तो प्रमाण पण दिले वाटतं. एकूण किती बालकांनी पोलिओचा डोस घेतला नाही. घेतला नसलेले कोणते आहेत, हे असे ब्लँक, 1 2 3 4 असे. आता किती येते, इथं 60 ते 80 म्हणजे 20 झाले, 20, इथं 50 ते 60 10, इथं 20 ते 40, हे बघा इकडं 20 पासून 40 पर्यंत 20, आणि इथं 50 पासून 70 पर्यंत 20, म्हणजे 20 आणि 20 40 आणि 10 50, 50 आणि 20 70 जणांनी डोस घेतला नाही. पर्याय नंबर 3, 9चा 3 नंबर बरोबर आहे. आणि दुसरा प्रश्न याच्यावरतीच विचारलाय. प्रभाग ए व प्रभाग डी यामधील पोलिओ डोस घेतलेल्या बालकांचे गुणोत्तर किती. प्रभाग 1 मध्ये पोलिओ डोस, आता हा प्रभाग ए मध्ये डोस घेतलेले किती जण आहेत, हे सगळे डॅश केलेले 60 जण आहेत. आणि प्रभाग डी मध्ये डोस घेतलेले हे किती जण आहेत, 50 जण आहे. यांचं गुणोत्तर विचारलंय. 60 50 म्हणजे 0 0 गेले, 6 5, 6 5. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 1 आले का, हा 5 6 5, पर्याय नंबर 1. आलं लक्षात, सोपा प्रश्न होते यावरती दोन्ही पण. पुढचा प्रश्न, 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. 1 ते 50 यांची सरासरी विचारली. आता 1 ते 50 कशी काढणार पण सरासरी, आपल्याला काही माहित नाही, सगळ्यांची बेरीज करणार आणि 50 ने भागणार का, 1 अधिक 2 अधिक असं करत 50 करणार, आणि त्याला परत 50 ने सरासरी काढायची म्हणून 50 ने भागणार. आणि मग हा फॉर्म्युला काहीतरी आठवतो, 2n + n काय, n+1 काहीतरी क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, ते पण विसरला एन टाइम. आता कसं करणार याचा, सोपं आहे. इकडून 25 सोडले आणि इकडून 25 सोडले, 50 झाले नाही. सरासरी कधी असणार, मिडल पॉईंटच असणार ना, मिड पॉईंट. म्हणजे इकडून 25 गेले पहिले 1 ते 25, आणि इकडे 26 ते 50. आलं लक्षात, हे 25 आणि ह्या दोघांच्या मधली असणार आहे, म्हणजे 25 आणि इथं चालू होते 26 यांच्या मधली सरासरी असणार आहे. आलं लक्षात, 1 ते 50 आहे, 1 ते 25 आणि 26 ते 50. हा 25चा गठ्ठा केला आपण एक, आणि हा 25चा गठ्ठा केला एक, आणि यांचा दोघांचा मिड पॉईंट जो असणार आहे तोच त्यांची सरासरी असणार आहे, ॲव्हरेज, कारण ते नैसर्गिक संख्या आहे सलग. ह्या 25 संख्या इथपर्यंत कळाले 1 ते 25, आणि 26 पासून 50 पर्यंतच्या पण 25 संख्या आहेत. म्हणजे याच्यातली शेवटची संख्या 25 आणि याच्यातली पहिली संख्या 26, यांचं मिड पॉईंट किती आला, 25.5 ही संख्या सरासरी झाली.
एन कंसात एन प्लस 1/2 असा काहीतरी फॉर्म्युला वाटतं. तो 50 टाकलाय तर 50 आणि 51 भागिले 2 एक बे, इथं 25 आलं. बेरीज झाली आणि 50 संख्या म्हणून 50ने भागलं, असं काहीतरी असेल ते पाहिजे. आता गरज नाही, आपण 25.5 कसं काढलं ते कळालं. आता दुसरं काय विचारलंय, 1 ते 50 क्रमांकात नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा किती जास्त आहे. आता ही आली 1 ते 50 पर्यंतची 25.5. आता 1 ते 25 पर्यंतची विचारली. 1 ते 25 पर्यंत पण आपण तसंच काढू शकतो. 1 ते 25 इकडे किती आले, समजा 12 दिले आपण इकडं आणि इकडं 12 दिले. 12 24 म्हणजे मधली संख्या 13 नंबरची आली ना. इथं याची सरासरी 13 राहणार. 1 ते 12 इकडे गेले, 13 मध्ये आली. 14 ते 25 परत 12 संख्या आल्या. 1 ते 12 12 संख्या, 13 मिडलला आलं आणि 14 ते 25 परत 12 संख्या, 13ची सरासरी आली. ही 13. 25.5 पेक्षा 13 पेक्षा 25.5 कितीने जास्त आहे. 13 पेक्षा 25 12ने जास्त आहे. वरचं 0.5 म्हणजे 12.5ने जास्त आहे. पर्याय नंबर 2. लक्षात. कसं पण काढा सरासरी क्रमवार संख्यांचे. आता हे 1 ते 25 आहे ना, 1 ते 25 म्हणजे त्यांची निम्मी केली, 12 आली. 12 इकडे गेल्या, 12 इकडे गेला, 24 संख्या गेल्या आणि आपल्याला 25 एक राहिली, म्हणजे ती मधली 13 नंबर राहिला म्हणून 13 येतो. आणि 1 ते 50ची कशी काढली समजलं. 25 गेल्या, मधला उरत नव्हता म्हणून मधला मिड पॉईंट घेतला 25.5. हा फॉर्म्युला पाठ असला तर चांगलाच आहे, इतर वेळेस उपयोगात येऊ शकतो. पुढचा प्रश्न, काय म्हणलं ह्या प्रश्नात, मध्यभागी असलेल्या अक्षराच्या, वरील अक्षरमालेत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडील 4थ्या अक्षरापासून मोजल्यास उजवीकडील 7वे अक्षर कोणते. आणि मध्यभागी असलेलं अक्षर निवडायचे. कसं निवडायचं, इकडून 3 गेले, 1 2 3 आले, पुढं अजून 3 जाऊ, मधीपर्यंत पोहोचायचे नाही, अजून 3 जाऊ, टोटल मोजायचे, परत त्याचे निम्मे करायचे, निम्मा शोधत बसायचा, त्याच्यापेक्षा दोन्ही बाजून निम्मा थोडं जाऊ, परत 3 गेलो, अजून इकडं, अजून एक इकडं 3 गेलो, म्हणजे हा मध्ये येतो क्यू, बरोबर. आता मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडील 4थ्या अक्षरापासून, डावीकडील 4थं, डावीकडील पहिलं हे, दुसरं हे, तिसरं हे, चौथं हे, डावीकडील 4थं हे झालं. 4थ्या अक्षरापासून मोजल्यास उजवीकडील 7वे अक्षर कोणते. इथपासून मोजल्यास उजवीकडील 7वे अक्षर कोणते. पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, 5वे, 6वे, 7वे. डी नंबर, 2 नंबर. आता बघायचं प्रश्नात जरा थोडासा घोळ आहे. मध्याच्या डावीकडे 4थ्या बाजूला आलो, डावीकडील 4थ्या अक्षरापासून मोजल्यास उजवीकडील 7वे अक्षर कोणते. हे बघा काय म्हणले, 4थ्या अक्षरापासून, ह्या अक्षरापासून मोजायला लावले ऍक्च्युली, टी पासूनच. म्हणजे आता उजवीकडील 7वं काढायचे आपल्याला. इकडचं 7वं काढताना हा आपल्याला 1 मानलाय, 1, हा 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तसा डी ऑप्शन यायला पाहिजे उत्तर. पण इथं काय म्हणले, 4थ्या अक्षरापासून मोजल्यास, 4थ्या अक्षरापासूनच्या ऐवजी 4थ्या अक्षरानंतर मोजल्यास असं म्हणलं असतं तर त्याच्यानंतरचा हा पहिला झाला असता, हा दुसरा झाला असता, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा, हा 6वा आणि कितवा 7वा विचारला, हा 7वा पी, म्हणून पर्याय नंबर 3. आता अशा वेळेस इंग्लिशमध्ये वाचायचं, एक्झॅक्ट त्या अक्षरापासून विचारलंय का तिथपासून सुरुवात केलेली आहे. समजलं. 13 नंबर. आता याचं उत्तर तसं अक्षरापासून मोजल्यास, ह्या अक्षरापासून म्हणजे हाच पहिला धरायचा, त्या अक्षराच्या उजवीकडील. आता इथं म्हणलं असतं डावीकडील 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 7वे, उजवीकडील 7वे म्हणलं असतं तर उजवीकडील पहिले हे झालं असतं, उजवीकडील दुसरे हे झालं असतं, उजवीकडील तिसरे हे झालं असतं. पण अक्षरापासून म्हणजे हाच पहिला घ्यायचा अक्षरापासून. इंग्लिशमध्ये जास्त समजेल हे. 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 7वे विचारलं असतं तर त्याच्यानंतरचा पहिला आला असता, आणि 4थ्या अक्षरापासून मोजल्यास म्हणजे ह्या अक्षरापासून इथूनच पहिला घेतला आपण. तसं याचं उत्तर हे यायला पाहिजे, डी, 2 नंबर नियमाने. इथं 3 दिलंय मी. पुढचा प्रश्न, 568, 467, 370, 281, 198, 119 सिरीज दिलेली आहे. सिरीज असली तर आपण पहिल्यांदा काय करतो, फरक काढून बघतो, नंतर बाकीच्या गोष्टी बघतो. 370, 281, 198, 119.
किती आला फरक आता? हा तोंडी तोंडी दररोजच्या बेरचा वजाबाकी 20 मिनिटं स्पीड कॅल्क्युलेशनमध्ये करतोय. त्याचा फायदा इथं डायरेक्ट होतोय या वजाबाकी बेरचा करायला. 500 पासून 68 पर्यंत गेलोय, 68 वरती राहिले आणि इकडं 33 म्हणजे 68 आणि 30 98 98 हे वरचे 3 101 चा फरक राहिला. 370 आता हे वरचे 67 आणि हे खालचे 30 67 आणि 30 97 यांच्यातला फरक. आता यांच्यातला फरक वरचे आहे 70 आणि इकडचे 19 70 आणि 80 70 आणि हे किती 19 70 आणि 19 किती झाले 70 आणि 80 80 9 89 यांच्यातला फरक वरचे 81 इकडचे 2 83 हा फरक 98 मधून 19 गेले 98 मधून 18 गेले 80 आले आणि अजून एक गेला 19 म्हणून 79. आता याच्यावरून काय कळतंय 101 97 89 83 19 हा कमी कमी होतं एवढं तर कळतंय. पण फरक एक्झॅक्ट कळतोय का आपल्याला 4 कमी झाले इथे 4 झाले तर इथे जास्त नाही झालं इथं परत कमी झालं इथं अजून कमी झालंय. मग अजून एकदा फरक काढून बघू. फरकाचा फरक यांच्यातला फरक किती 97 101 4चा फरक नंतर 7 आणि 1 8चा फरक नंतर 83 89 6चा फरक नंतर 83 79 4चा फरक. आता 4 8 6 4 असं आले म्हणजे ही सायकल असणार कदाचित 8 6 4ची बरं का कारण 4 शेवटला झाले 4 नंतर परत 8 आलाय म्हणजे 8 6 4 8 6 4 असे सायकल असणार आहे. 4 नंतर 8 आलाय म्हणून 4 नंतर परत 8चा फरक राहणार आहे 6 4 8 लक्षात 4 8 6 परत 4 8 6 असं. आता 8 गेले 79 मधून 8 गेले 71 पहिल्या दुसऱ्या वेळेचा फरकातला फरक मला 71 आला आणि याच्यातला फरक 119 मधून परत 71 गेल्यावर आपली ऍक्च्युअली संख्या 119 वजा 71 इकडचे 29 आणि इकडचे 19 असे 9 9 18 झाले 1 2 1 3 1 4 48 पर्याय नंबर 2. लक्षात फरकाचा फरक काढावा लागला आपल्याला 2 नंबर. पुढचा प्रश्न 14वा काय म्हणलंय अजयचे वय रमेशच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 3 ने कमी असून दोंडीबाच्या 4/7 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. जर दोंडीबा 70 वर्षांचे असेल तर तिघांच्या वयांची बेरीज किती? सोडवायचं इक्वेशन मांडायचं सरळ सरळ. अजयचे वय म्हणले अजयचे वय ए हे रमेशच्या वयाच्या रमेशचे किती आरचे किती आहे 3/2 3/2 आरचे 3/2 आर गुणिले 3/2 पट्टीपेक्षा 3 ने कमी आहे एवढे 3/2 करून 3 ने कमी केलं तर हे अजयचे वय ए मिळतो आपल्याला. आता दोंडीबाचे वय असून दोंडीबाच्या वयाच्या आता अजयचेच वय म्हणले परत असून दोंडीबाच्या वयाच्या 4/7 दोंडीबाचे डी मांडले किती 4/7 दोंडीबाच्या 4/7 म्हणजे डीचा 4/7 केला पट्टीपेक्षा 2 ने जास्त यायची एवढे की 4/7 पट केली त्याच्यात 2 मिळवले तर परत अजयचेच वय मिळते. जर दोंडीबा 70 वर्षांचे असेल आता डी 70 दिलंय आपल्याला 70 गुणिले 4/7 अधिक 2 म्हणजे 7 1 7 7 10 70 10 चोक 40 40 आणि 2 42 अजयाला आपला 42 बरोबर. तर काय विचारले तिघांच्या वयांची बेरीज म्हणजे तिघांचे वय काढणं आहे. आता दोंडीबा माहित दिलंय त्यांनी प्रश्नातच 70 अजय दिलंय 42 अजय 42 आला आणि आता रमेश राहिला तेवढा रमेश काढू. आता अजय 42 इथं ठेवला 42 इज इक्वल टू 3/2 आर आर गुणिले 3/2 आहे म्हणून 3/2 आर वजा 3 इकडे गेले अधिक 3 45 इज इक्वल टू 3/2 आर हे 2 गुण भागिले इकडे गेले 45 गुणे 90 इज इक्वल टू 3 आर आर इज इक्वल टू 3 गुणिले भागिले गेले म्हणजे 90 भागिले 3 30 आर आला 30. आता रमेश 30 आला अजय 42 आला दोंडीबा 70 आला म्हणजे रमेश 30 अधिक अजय 42 अधिक दोंडीबा 70 तिघांच्या वयांची बेरीज विचारली किती झाली बेरीज 70 आणि 30 100 100 आणि 42 142 पर्याय नंबर 3 14चं 3 आलं लक्षात. इक्वेशन तयार करायचं सोडवायचं. पुढचा प्रश्न 15 पुढीलपैकी कोणत्या वेळी घड्याळाचा तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये 105 डिग्री मापाचा कोन होईल? काय फॉर्म्युला आपला 30h - 11/2 मिनिट हा घड्याळाचा कोन काढतो. आता एक एक पर्याय टाकून बघायचा 105 कधी होईल 3 वाजून अवर किती 3 म्हणजे तो 3 लिहिले अवरच्या 30 त्रिक 90 वजा
11/2 गुणिले 30 म्हणजे 30चे निम्मे 15, 15 गुणिले 11, 15 150, 165. किती आला हा फरक? 90 म्हणून 65 75 आला. म्हणजे इथं 105 येतोय का नाही येत. आता हा टाकला 2 वाजले, 30 दुने 60 वजा 30 मिनिटं आहे. म्हणजे परत 30 म्हणजे 11/2 गुणिले 30 म्हणजे किती? 30चे निम्मे 15, 15 गुणिले 11 165. 165 म्हणून 60 गेले, 105 राहिले. म्हणजे इथं 105 येतोय. पर्याय नंबर 2. आणि याचा पर्याय नंबर 2. 4 पण एक उत्तर येते. इथं पण येते कारण 9 टाकला आपण इथं अवरच्या जागी. 30 गुणिले 9 240, 9 त्रिक 27, सॉरी 270. आणि 30 मिनिटे, 30 मिनिटे परत इथं टाकले ह्या फॉर्म्युल्यात 30 म्हणजे हे 165 येते वजा 165. 30च्या निम्मे 15, 15 गुणिले 11, 15 गुणिले 11 165 म्हणून तेवढे. आणि ह्यांच्यातला फरक परत 105 येते. म्हणजे याचे 2 ऑप्शन येतात बरोबर, 2 आणि 4. 2 आणि 4 पैकी लिहिलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर समजा. सोपं होतं. फॉर्म्युल्यात फक्त किती टाकायच्या किमती तेवढं विचारलं होतं. ओके, हा फॉर्म्युला पाठच करून ठेवा. मस्ट 30H मायनस 11/2 हा प्रश्न आता प्रश्नचिन्हाच्या जागी विचारली संख्या काढायची ती. आता काय करणार आपण? सगळ्यांची एकदा बेरीज करून बघणार. 5 आणि 4 9 7 16 17 18 दिले 20, 7 आणि 4 11 12 13, 13 आणि 3 16 आले 27, 6 आणि 5 11 12, 12 आणि 3 14 आले 22. काही मेळ लागते की 2 निवडतोय मधला, इथं काहीतरी वेगळाच वाढतोय, इथं अजून 6 आणि 2 8 निवडतोय. म्हणजे नुसतं बेरीज करून उत्तर निघत नाही. पुढचं ऑप्शन निवडायचं होता गुणाकार करून किंवा वर्ग करून. 7 7 49 4 चौक 16 काहीतरी वेगळाच आकडा तयार होते. तरी करून बघितलं. 7 7 49 4 चौक 16 5 5 25 2 2 4 यांची बेरीज केली. 9 6 15 आणि 5 20 आणि 4 24 हात चालले 2 2 2 4 आणि 4 8 आणि 1 9 94 20चा असा डायरेक्ट संबंध काही येत नाही. त्याच्यामुळे वर्गांची बेरजेचा पण प्रश्न येत नाही. जेवढ्या पॉसिबिलिटी असतात तेवढं फास्टमध्ये चेक करायचं अशा प्रश्नात. आता यांचा गुणा केला 7 चौक 28, इकडे केला 5 2 28 म्हणून गेले 18 होत्या. 7 चौक 28 3 2 6 बेरजा केला नाही होत. असं केलं 5 चौक 20 7 2 14 नाही होत. 7 2 14 4 3 12 वेगळंच काहीतरी येते, डायरेक्ट फिक्स बसत नाही. आता समोरासमोरचं केल्या एक एक पॉसिबिलिटी करत राहायचं फास्टमध्ये. 4 2 8 7 5 35 35 आणि मधून 8 गेले 27 राहतात, मध्ये आले 20, 7 3 21 आणि 4 2 8 21 आणि 8 29 होते, मध्ये 27 होते. म्हणजे हे पण नाही भेटत आपल्याला. आता समोरासमोरचा एक गुणाकार करू, एक बेरीज करू. 4 2 8 आणि 7 5 35 नाही बसत. आता उलट करू. 4 4 2 8 आणि 7 आणि 5 12, 8 आणि 12 20 येते. म्हणजे यांचा गुणाकार 7 3 21 अधिक उरलेल्यांची बेरीज 4 आणि 2 6 27 येते. यांचा गुणाकार 5 3 15 अधिक उरलेल्यांची बेरीज 6 आणि 1 7, 15 आणि 7 22 आली. म्हणजे यांचा गुणाकार 8 2 16 अधिक 9 7 16 32 आलं. पर्याय नंबर 3. फास्ट करत राहायचं, कुठं ना कुठं ते फिक्स बसून जातं. आलं लक्षात? या ठिकाणी काय केलंय, या समोरच्या दोघांचा गुणाकार केलाय आणि उरलेले 2 त्याच्यात मिळवल्यात. यांचा गुणाकार केला, उरलेले 2 मिळवले. यांचा गुणाकार केला, 5 आणि 3चा उरलेल्या मिळवल्या, म्हणजे मधली संख्या येते. यांचा गुणाकार केला 8 2 16 आणि उरलेले 2 9 7 16 मिळवले, म्हणजे 32 आले. हे सुचलं त्यावेळेस तर सुचतं पटकन, प्रॅक्टिसने सुचतंच, असं काय नाही. पण थोडं चुकलं असलं तरी काही वाईट वाटून नका घेऊ, कारण होतं जरा टफ होतं थोडंसं. स्वराज पूर्वेकडे काही अंतर गेल्यावर एका काटकोनात डावीकडे वळला. आता इथे आहे स्वराज, पूर्व म्हणजे उजवीकडे गेला. काटकोनात डावीकडे वळला. डावी आता उजवी बाजू ही झाली खालची, त्याची डावी बाजू इकडे झाली. इकडे वळाला डावीकडे काटकोनात, म्हणजे 90 डिग्रीत. व 50 मीटर गेला. आता इथं 50 मीटर गेला येतो इथपर्यंत. तेथे उजवीकडे 135 कोनात वळला. आता इथून याची उजवी ही बाजू झाली ही आणि डावी ही. आता उजवीकडे 135 मध्ये वळला आहे. 135 मध्ये कसं जायचं? आता असा आला तर हे काटकोनात आला 90, आणि इथं पूर्ण माग आला तर 90 90 180 होतील, पण आपल्याला 135 90 आणि वरती 45 म्हणजे 45 म्हणजे यांच्या मध्ये, आणि उजवीकडे म्हणजे ह्या बाजूला. म्हणजे आता तो इकडे निघाला ह्या दिशेला. 15 मीटर गेला. 15 मीटर गेला का इथपर्यंत आला असेल तो, हे का नाही, इथपर्यंत आला 15 मीटर समजा.
तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती? आता इथं आलाय, आता त्याचं तोंड इकडच्या बाजूला आहे, त्याचा उजवा हात इकडं झाला आणि डावा हात इकडं झाला. इकडची दिशा विचारली ही आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि इकडची ईशान्य, म्हणजे ईशान्य डाव्या हाताकडची पर्याय नंबर 1. बरोबर समजलं? सोपा होता. वेन डायग्राम कोणती बसेल? विराम चिन्हे, अपसरण चिन्हे, अर्धविराम. आता विराम चिन्हाचे हे टाईप आहे, अपसारण चिन्ह आणि अर्धविराम. विराम चिन्हाचा हा एक टाईप आहे, हा एक टाईप आहे, असे दोन. पण अपसरण चिन्ह काही अर्धविराम आहेत का? नाही आहेत, म्हणजे हे नाही. हे असे दोन टाईप सेपरेट. पर्याय नंबर 4. आता इथं पण विराम चिन्हाच्या जागी पूर्ण विराम असता तर मग हे डायग्राम बरोबर आले असते. तिन्ही वेगवेगळे चिन्ह आहेत, पण हा विराम चिन्हाचे टाईप म्हणून विराम चिन्ह बाहेर आलं आणि हे त्याचे दोन टाईप म्हणून दोन आत आलं. पर्याय नंबर 4. 18चा 4. ओके. 19. रवीनाने मराठीच्या पुस्तकात 3 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. व काजलने, आता रवीना एक दिली, काजल एक दिली. काजलने इतिहासाच्या पुस्तकाचे 3/5 भाग वाचला आणि 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकांच्या पानापेक्षा कितीने जास्त होत्या? तर रवीना घेऊ आपण. 3/4 भाग पूर्ण वाचला बरं का, 3/4. तेव्हा आणि 17 वरती पानं वाचली सुट्टी तेव्हा 28 पानं शिल्लक राहिली. म्हणजे 3/4 भाग जेव्हा वाचला त्यावेळेस ही 28 पानं शिल्लक राहिली आणि 17 पानं वाचलेली, एवढी शिल्लक राहिली. म्हणजे 28 आणि 17, 28 आणि 17, 38, 38 आणि 7, 45. 45 हा पार्ट 1/4 आहे. समजलं का? 3/4 पार्ट वाचला म्हणजे 1/5 शिल्लक राहिला आणि 1/4 पार्ट म्हणजेच तो 28 पानं शिल्लक राहिलेली आणि 17 पानं वाचलेली, म्हणजे 1/4 पार्ट म्हणजेच 45 आहे. तर पूर्ण पुस्तक कितीचं? 4 पट असणार आहे. 1/4 भाग हा 45 आहे, तर पूर्ण पुस्तक 4 पट. 45चे 4 पट 90 आणि 90च्या दुप्पट 180 पानाचं पुस्तक झालं ते. आता काजल 3/5 भाग वाचला, आता राहिला किती? 2/5. आणि 2/5 भाग म्हणजेच किती? वाचलेली 20 पानं आणि शिल्लक राहिलेली 26 पानं. 26 आणि 20 46. हा 2/5 आहे आणि 1/5 म्हणजे याचा निम्मा केला 1/5 भाग, तर किती आला? 23 आला. 1/5 भागात ते पुस्तकाच्या 23 आहे, तर पूर्ण पुस्तक 5 भागाचं आहे, म्हणजे 23 किती? 23 त्रिक 69, 23 92, 23 115. 115 पानाचं पुस्तक आहे हा. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने, ही रवीनाच्या पुस्तकाची पाने 180, ही काजलच्या पुस्तकापेक्षा कितीने जास्त? 115 पेक्षा. 115 180 म्हणजे 180 वजा 115 70 आणि 65 ने जास्त आहे. 1 नंबर. बरोबर. आता हे समजलं का नाही समजलं? 3/4 भाग वाचला, हा 3/4 भाग वाचला बरोबर, आणि 17 पाने वाचली, वरती 17 पानं, तेव्हा 28 पानं शिल्लक राहिली. म्हणजे 3/4 भाग वाचल्यानंतर भाग किती शिल्लक राहणार? 1/4 भाग शिल्लक राहणार ना 3/4 वाचल्यानंतर. आणि 1/4 भाग हाच किती आहे? शिल्लक राहिलेली 28 पानं, सुट्टी वाचलेली 17 पानं. 28 आणि 17 38, 38 45 राहिले. 1/4 भाग 45, पूर्ण पुस्तक 4 पट असणार आहे 180. तसंच या ठिकाणी पण काढलंय. जर असं समजत नसेल, असं गोष्टीसारखं आहे, असं समजत नसेल तर इक्वेशन करून पण सोडवू शकता. पण हे समजायला पाहिजे, एवढं अवघड नाही आहे. फ्रॅक्शनची प्रॅक्टिस दररोज करत असेल तर हे नक्कीच समजून जाईल. आता 3/4 भाग वाचले. आता ते पुस्तक समजा मराठीचं पुस्तक एम आहे, त्याची 3/4 म्हणजे 3/4 अधिक 17 पानं वाचली आणि अधिक 28 पानं शिल्लक राहिली, म्हणजे ही टोटली एम पण आहेत. एक इक्वेशन झालं. आणि दुसरं 3/5 भाग वाचला कशाचा? इतिहासाचा, म्हणजे हिस्ट्रीचा, अधिक 20 पानं वाचली अधिक 26 पानं शिल्लक राहिली. आणि ही सगळी पानं म्हणजे किती? H पानं आहेत समजा, हिस्ट्रीची H, मराठीची M. आणि हे दोन इक्वेशन सोडवले तरी आपल्याला H आणि M निघतील, म्हणजे मराठीची पानं किती, हिस्ट्रीची पानं किती, त्यांच्यातला फरक काढू शकतो आपण. इक्वेशन करता पण आलं पाहिजे, जरी तसं नाही सुटलं तरी इक्वेशन तरी करता आलं पाहिजे. हे तर बेसच आहे. आता सोडवायला गेलं हे तर बघा सोडून बघा, हे उलटा अवघड जाईल त्याच्यापेक्षा. बघा इक्वेशन सोडून भेटतात का आपल्याला उत्तर बरोबर? 180 पानाचं पुस्तक निघते, 115 पानाचं पुस्तक निघते. पुढचा प्रश्न शेवटचा 20वा. गोपीचंद 50,000 रुपयांच्या खरेदीवर 40% सूट देतो, तर हिराला तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर 25% सूट देतो. आलेल्या रकमेवर पुन्हा 15%. आता दिला गोपीचंद दिला एक आणि एक दिला हिराला.
हा काय करतो गोपीचंद पहिल्यांदा 50,000 रुपयांच्या किंमतीवर 40% सूट देतो. 40% सूट म्हणजे 100ची वस्तू 40ला कमी विकतो, म्हणजे 60ला विकतो. 100ची वस्तू 60ला, म्हणजे 60% म्हणजे 60 म्हणजे 3/5. हे आपण पर्सेंटेजमध्ये शिकलो. पर्सेंटेज टॉपिक बघितला नसला तर परत यूट्यूबवरती जा, पर्सेंटेज टॉपिक बघा. त्यांनी हे 40% सूटचाच अर्थ आपण 3/5 आहे. 50,000ची वस्तू आहे त्याच्यावर 40% सूट म्हणजे गुणिले 3/5 इतकं सहज असं लिहिलं मी. आता हिराला काय करतो, तेवढ्याच किमतीच्या रकमेवर, तेवढ्याच रकमेवर म्हणजे 50,000वरतीच काय करतो, पहिल्यांदा 20% सूट देतो. 20% सूट म्हणजे 3/4 लिहिणार मी तर डायरेक्ट. कसं, 100ची वरती 25%, 100वर 25 सूट म्हणजे 75, आणि 75चे 100 म्हणजे 3/4. आणि नंतर आलेली रक्कम, आता ही आलेली रक्कम, ह्या रकमेवर काय करतो, परत 15% सूट देतो. 15% सूट म्हणजे 100चे 85ला विकतो. म्हणजे पर्सेंटेजच्या फ्रॅक्शननुसार मी 1720 लिहिणार येतो. याचाच अर्थ 85, याचाच अर्थ 15% सूट झालं. तर गोपीचंद पेक्षा किती रुपये जास्त मिळतील हिरालालला? हिरालाल याला जास्त किती मिळतील हे काढायला सांगितलंय. जास्त अथवा कमी मिळतील. आता 2 कॅल्क्युलेशन करणं आहे. 5 × 5 50,000, 5 ने बघायला 10,000 आले. 10,000 गुणिले 30,000 म्हणजे गोपीचंदने 30,000ला पुस्तक विकलं. काय पुस्तक नाही, काही काय असेल ते. म्हणजे आता याचं कॅल्क्युलेशन करू. 0ला 0 गेला, आता 4 2 8 समजा. 5,000 बघितले, 8 केले, 8 8 1 8 8 7 8 45, 8 7 48, खाली उरले 2, 8 2 16, खाली उरले 4 8 45, 625 गुणिले 17 गुणिले 3, 3 गुणिले 17. आता 625 गुणिले 3 किती झालं, 600 गुणिले 3 1800, आणि 25 गुणिले 3 75, म्हणजे 1875 गुणिले 17. आता 17×5 85, 8 17×5 85, 17 102, 17 7 119, 17 8 136, 136 आणि 8 144, 8 14, 17 7 144, 17 8 17×5 85, 17 102, 17 7 119, 17 8 136 आणि 14. किती आला हा गुणाकार करा ना एकदा. 625 गुणिले 3, 6 18, 1800, 25 75, 1875 गुणिले 17, 17×5 85, 8 8, 17×5 85, 17 102, 17 7 119, 17 7 119 आणि 8 119 आणि 8 127, 12, 17 7 119, 17 8 136, 136 आणि 12 148, 14, 17 1 17, 17 आणि 14 31, म्हणजे 31,875. तर काय विचारले, हिरालाल गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतो? आता हिरालाल 30,000 आणि 31,875 आहे, म्हणजे या दोघातला फरक किती आला, 1,875. आणि हिरालाल काय करतो, जास्त मिळवतो. हिरालाल विचारलो ना, गोपीचंद पेक्षा किती रुपये जास्त अथवा कमी मिळवतो? तर हिरालाल हा जास्त मिळवतो, 1,875 म्हणजे 1875 जास्त. पर्याय नंबर 3, 20चा 3 नंबर. समजला? पर्सेंटेजचा उपयोग झाला या ठिकाणी सरळ सरळ. ठीक आहे. 20 प्रश्न झाले. 20 प्रश्नाचे मॉक टेस्ट घेतली होती आपण. तर हे टेलिग्रामला आधी सोडून बघा तुम्ही, नंतर सोडवा, नंतर व्हिडिओ बघा. आणि चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि असंच दर आठवड्याला एक व्हिडिओ पाहिजे असला तर जास्तीत जास्त शेअर करा. शेअर झाले तर हा प्रोग्राम आपण कंटिन्यू ठेवू. थँक्स अ लॉट.